हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आता नवीन बाईक नॉलेज असणारे बजाजचं मॉडेल आहे. दाखवतो तुम्हाला कोणत्या फक्त अपडेट झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक बनवलं ही आहे आपली पल्सर, बजाज पल्सर N160. याच्या आधी पण मी या गाडीचा व्हिडिओ पण बनवला, तर तुम्हाला तो बघायचं असेल तुम्ही माझ्या चॅनलवरून बघू शकतात. आत्ता तुम्हाला याच्यामध्ये काय काय अपग्रेड झालेले आहेत ते तुम्हाला दाखवून देतो, आणि मेन म्हणजे फीचरमध्ये काय काय तुम्हाला चेंजेस झालेले आहेत याच्यावरती पण मी तुम्हाला पूर्णपणे आज व्हिडिओ बनवून देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या काही हे फीचरपासून, म्हणजे ग्राफिकपासून. ग्राफिक बघितले तुम्ही ऑलमोस्ट बघू शकतो तुम्हाला चेंजेस असणार आहे. आधीच्या N160मध्ये ग्राफिक जी होती ती वेगळी होती, आणि आत्ताच्या N160मध्ये जी पण ग्राफिक ती वेगळी असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला अशी टाईपची तुम्हाला ग्राफिक दिलेली असणार आहे. साईडला बॉर्डर तुम्हाला रेड कलरमध्ये दिलेली असेल, आणि सेंटरमध्ये दिलेली असेल सिल्वरमध्ये किंवा व्हाईट कलरमध्ये दिलेली असणार ही. ठीक आहे, 160ची ब्रँडिंग या ठिकाणी. आणि ऑलमोस्ट तुम्हाला सर्व काही जे असणार आहे आपल्या गाडीचा जो डायमेन्शन किंवा जे पण पॉवर टॉर्क तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला फ्रंटला टेलिस्कोपिकच्या ठिकाणी तुम्हाला आता USD फोक्समध्ये तुम्हाला पुढचं सस्पेन्शन भेटून जाईल. आणि तुमचं हे असणार आहे 43 mm पर्यंत, आणि दोघं साईडमध्ये दिले असणार आहे हे रिफ्लेक्टर एका साईडला. टायरची साईज तुम्हाला पण सेमच असणार दिलेली. टायरची साईज काय आहे की ते 100-80 17 तुमची दिली असणार आहे ऑल व्हील्स, आणि डिस्कची साईज पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेली असणार आहे. सेंटरला तुम्हाला दिलेली असणार आहे ABS प्लेट एका साईडला, आणि ड्युअल चॅनल ABSमध्ये तुम्हाला दिली असणार आहे ब्रेकिंग सिस्टीम एका साईडला. ठीक आहे, खाली इंजिन काउल दिलेलं असणार आहे, ते पण तुम्हाला दिलेलं असणार आहे फायबरमध्ये. सिंगल तुम्हाला हॉर्न दिलेलं असणार आहे, आणि एअर कूलमध्ये तुम्हाला दिलेली आहे कूलिंग सिस्टीम त्या गाडीची. आणि फ्रंटला तुम्हाला हेडलाईट पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेलं असणार आहे एका साईडला. ठीक आहे, दोघं साईडला तुम्हाला DR दिलेली असेल, इथं नंबर प्लेटच्या जागा दिलेलं असणार आहे. ग्राफिक ऑलमोस्ट तुम्हाला सेमचमध्ये दिलेलं. टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला LED मध्ये दिलेली असतील, आणि जो हा असणार आहे आपला LED प्रोजेक्टर हेडलॅम्प तो तुम्हाला पूर्णपणे असणार LED मध्ये दिलेला. हाय बीम आणि लो बीम दोघं तुम्हाला दिले असणार आहे. ठीक आहे, आणि हे जे असणार आहे फायबरमध्ये तुमचं कवर हे दिलं असणार आहे भडगड फ्रंटचं एका साईडला. ठीक आहे, सेमच तुम्हाला फ्रंटचं तुम्हाला हे पण दाखवतो. सीट पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार आहे. आणि N160ची तुम्हाला ब्रँडिंग तर दिलेली असेल. नंतर मग ग्रॅब हँडल दिलेलं असणार तुम्हाला आपला बॉडी कलरमध्ये एका साईडला. पाठीमागची टायरची साईज तुम्हाला सेमच दिलेली असेल इवन. ठीक आहे, टायरची साईज आहे 130-70 इंचची पाठींची तुम्हाला ऑल व्हील दिलेली असणार आहे. आणि डिस्क ब्रेकची साईज पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेली असणार आहे. ठीक आहे, आणि हे जे असणार आहे आपलं सायलेन्सर तुम्हाला अंडर बॉडी दिलेलं असणार एका साईडला. ठीक आहे, सेंटर स्टँड दिलेलं असेल. आणि जे पण असणार टेल लाईट पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे, LED मध्ये दिलेलं असेल तर. आणि टर्न इंडिकेटर पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. ठीक आहे, आपण पार्ट तुम्हाला ऑलमोस्ट सगळं सेम असणार आहे. फायबरमध्ये तुम्हाला हे असणार चेन जे कवर दिलेलं असेल, आणि इथं पण तुम्हाला हे कवर दिलेलं असणार आहे फायबरमध्येच. लेग गार्ड, नंतर मग साईड स्टँड तुम्हाला कट ऑफ दिलेलं असणार इंजिन. आणि 5 स्पीड तुमचं मॅन्युअल तुम्हाला इथं गिअर दिलेलं असणार आहे. आणि ऑलमोस्ट तुम्हाला सेमच ग्राफिक इथं भेटून जाईल. पल्सरची ब्रँडिंग पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिली असणार एका साईडला. गाडीमध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉवर भेटते 16 BHPची, जी 8750 RPM येते, आणि 16.65 Nmचा टॉर्क भेटतो, जो 6750 RPM पर्यंत चालला जातो. हा एक कलर आहे, आणि अजून एक कलर असणार आहे व्हाईटमध्ये. ठीक आहे, आणि मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला हे जे असणार आहे सेंटरला इथं एका साईडला इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी USB पोर्ट दिलेलं असणार आहे. आज Type-C मध्ये नसेल, फक्त USB दिलेलं असणार एका साईडला. बाकीचं तुम्हाला हँडल विंडोसोबत सेम दिलं असणार आहे. हे तुमचं मोडवर दिलेलं असेल एका साईडला. पास लाईट, हाय बीम, लो बीम, टर्न इंडिकेटर लाईट, हॉर्न. पुढचं हँडल तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, इकडे तुम्हाला स्विच दिलेलं असणार आहे स्टार्ट स्टॉप करणारे इंजिन. हे आपलं असणार आहे हेडलाईटचं कंट्रोल एका साईडला दिलेलं असणार आहे, आणि हे आपलं असणार आहे सेल्फ स्टार्टर बटन एका साईडला. आणि हे जे असेल तुमचं पुढचं डिस्प्ले पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये फक्त काही फीचर तुम्हाला चेंजेस झाले असणार आहे. ठीक आहे, हे आपलं लो ऑइल प्रेशर लाईट आहे ही एका साईडला. न्यूट्रल लाईट दिलेली असणार आहे, RPM मीटर लाईट दिली असणार आहे. डिजिटल तुम्हाला स्पीडवर दिली असणार आहे. गिअर शिफ्टर असेल, नंतर लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिली असणार आहे, किती किलोमीटर झाले ते. इथं तुम्हाला मोड दिलेली असेल, रोड आणि रेन नाही ऑफ रोड दिलेली असणार आहे. एका तुम्हाला सेटिंग दिलेली असेल. इंजिन लाईट, ABSची लाईट दिलेली असेल. नंतर एका साईडला तुम्हाला मध्ये एका साईडला असणार तुम्हाला हे आपलं कॉलिंगचे तुम्हाला हे दिलेलं असेल, कॉलिंगचे कंट्रोल दिलेलं असणार आहे. SMS अलर्ट दिलेलं असणार आहे ब्लूटूथनुसार. नंतर मग तुम्हाला नॅव्हिगेशन असेल एका साईडला या चौकोनामध्ये तुम्हाला दाखवतो मी. याच्यावर तुम्हाला दिले असणार आहे नॅव्हिगेशन. ठीक आहे, टर्न बाय टर्न तुमची इथं नॅव्हिगेशन दिलेलं असेल, आणि बाकीची सेटिंगची असणार आहे कॉलिंग कंट्रोल आणि SMS अलर्ट तुम्हाला एका साईडला दिली असणार आहे उभ्या साईडला. इथून आपण चेंज करू शकतो सेटिंगमध्ये. 2 IFA AFE हे आपण तर हे करू शकतो सेटिंगमध्ये, आपण हे सगळं करू शकतो. ठीक आहे, दाबून ठेवलं की तिथं तुमचे चेंजेस होऊन जाईल. ठीक आहे, AFEA AFEB 10 किलोमीटर
वॉर्निंग एंटर. इथं तुमचं हे जे असणार आहे मोड हे तुमची चेंजेस होतात तिकडे साईडला. ट्रिप ए, ट्रिप 1, ट्रिप 2 हे तुमचं इथं चेंजेस होत राहील. ट्रिप 1, ट्रिप 2 होतं. ट्रिप ए, ट्रिप बी किती किलोमीटर झालेलं ते तुमचं चेंजेस होत राहील इकडे साईडला. ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असेल दिलेली गाडीचं जे पण असणारे फीचर यामध्ये. टाकी पण तुम्हाला सेमच दिलेली असेल यामध्ये. आणि E20 तर तुम्ही फिरवू शकतात, नॉर्मल पण होऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला जी पण आता ऑन रोड प्राईज आहे या गाडीची तुम्हाला असणार आहे 1,76,000पर्यंत. पाठीमागे पण तुम्हाला मोनोशॉस दिलेलं असणार आहे इकडे साईडला. ठीक आहे. आणि बाकी तुमचं कॅलिबर दिलेलं असं इकडे साईडला. गाडीचं तुम्हाला हे कसं वाटलं व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला या बाईक्सला जर परचेस करता तर तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर देऊन टाकेल. डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. भिवंडीमध्ये टेंबरच्या ठिकाणी मला हा शोरूम भेटून जाईल. प्रथम ऑटोमोबाईल. शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला दिलेला असणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला हेल्मेट, पार्किंग कवर, क्रिक कवर, नंतर मग आपलं INDची नंबर प्लेट आणि नंबर प्लेटची पण हे असे फ्रेम ब्लॅक कलरची ती पण ती भेटून जाईल. एवढं तुम्हाला हे ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. इथं मस्त साऊंड ऐकतो तो कसं असणार आहे. शोरूमच्या आतमध्ये सध्या गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त आवाज ऐकून दिला गाडीचा कसा येतो. कोणाला जर एक्सचेंजमध्ये जर गाडी करायची असेल बाय तर तुम्ही करू शकता. फक्त 15 वर्षाच्या आतमधली गाडी असायला पाहिजे. तुम्ही एक्सचेंज ऑफर जी पण असणार तुमच्या बाईकची तुम्हाला ती भेटून जाईल. चला मग मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आता फक्त मी हा व्हिडिओ तर सांगतो. आणि जे लोक नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहतील.